अवधूत श्री गुरुदेव. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनचे पुस्तक वाचण्यात घेतलं आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीष बाबा कोल्हे महाराज यांचे श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक घेतलं आहे. त्यातलं प्रकरण 12 स्मरणगाथा हे आज आपण पाहूया. चमत्कार हे सहज नियम. परमपूज्य श्री मामांच्या या काही आठवणीमधून आपल्या समोर येणारे प्रसंग आस्वादताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या घडलेल्या प्रसंगातील काही प्रसंग आपल्याला सद्गुरूंचे चमत्कार जरी वाटले तरी ते चमत्कार नसून सद्गुरूंच्या सृष्टीतील ते काही सहज नियम आहेत. आपण ज्या 5 भौतिक सृष्टीत वावरतो त्या सृष्टीत आणि ईश्वरी दिव्य सृष्टीत मुळातच काही भेद आहेत. इथले नियम तेथे लागू होत नाहीत आणि तेथले काही नियम येथे चालत नाहीत. आपण आकाशात उंच भरारी मारणारा एखादा पक्षी जरी बघितला तरी खरं म्हणजे आपल्याला तो चमत्कारच वाटला पाहिजे, कारण आपल्याला त्या पक्षाप्रमाणे काही उडता येत नाही. आपल्या मानवी सृष्टीचा तो नियम नाही, पण त्या पक्षाच्या दृष्टीने मात्र ते त्याचे उडणे अगदी सहज नैसर्गिक असते. त्याच्या जीवनाचे ते एक अविभाज्य अंग असते. त्याचप्रमाणे ज्यांना आपण चमत्कार म्हणतो ते चमत्कार देखील संतांच्या दृष्टीने, सद्गुरूंच्या दृष्टीने त्यांच्या सृष्टीचे सहज नियम असतात. त्यात नियमांवेगळे काही गरज असते असा भाग मुळीच नाही. या आठवणीतून आपल्याला सद्गुरू कुठल्या भावस्थितीमध्ये होते तेही समजून घ्यायचे आहे, कारण आतमधून सदैव भगवत भावाशी संलग्न असल्याशिवाय अशा चमत्कार सदृश गोष्टी सहजगत्या घडत नसतात. इच्छा केवळ कल्याणाची. यावरूनच आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला आहे की ते श्री भगवंतांशी, आपल्या सद्गुरूंशी किती तदाकार झाले होते. त्यांना भगवान चिंतनाशिवाय काही सुचतच नसे. महात्मे एकदा का त्या परमतत्वाशी तदाकार झाले की त्यांची भावस्थिती कशी होते हेच आपल्याला यातून समजून घ्यायचे आहे. या प्रसंगांमधून परमपूज्य श्री मामांनी काही अनाकलनीय अशी गूढ तत्वे सहज छोट्या भाषेत सांगून टाकलेले आहेत. ते आपल्याला प्रसंगाने बघायचे आहेत. या स्मृतीमधून सद्गुरू आणि शिष्यांमधले जे प्रेमळ बंध असतात तेही आपल्याला आस्वादायचे आहेत. सद्गुरू शिष्यांचा संबंध हा केवळ विशुद्ध प्रेमाचा संबंध असतो. त्यांचा परस्पर व्यवहार देखील विशुद्ध प्रेमाचाच असतो. उभय पक्षी निष्कपट प्रेमाशिवाय तेथे दुसरे कसलीही अपेक्षा नसते. परंतु श्री मामा सर्वसाधकांना नेहमी सांगत की मला तुमच्याकडून तुम्ही नियमित साधना करावी, या पलीकडे काहीही अपेक्षित नाही. मला तुमच्याकडून मान सन्मान दक्षिणा नको आहे, कुठलाच मोठेपणा नको आहे. सद्गुरू म्हणून घेणे, महाराज म्हणून घेणेही नको आहे. केवळ तुमची बैठक, तुमची साधना नित्य नियमाने व्हावी, प्रेमाने व्हावी एवढेच मला हवे आहे. हे जेव्हा तुम्ही हृदयापासून कराल तेव्हाच मला सगळे मिळाले असे होईल. सद्गुरूंना केवळ साधन प्रेमाची अपेक्षा असते. त्यांच्या अंतःकरणात सतत शिष्य कल्याणाचीच इच्छा असते. या सद्गुरू भक्तीच्या मार्गात एक मोठे नवल असते. सद्गुरू भक्तीची आदर्श पद्धत शिकवणारे देखील स्वतः सद्गुरूच असतात. कोणाला जर असे वाटत असेल की आपण सद्गुरू भक्ती करतो तर तो भ्रम आहे. सद्गुरू भक्ती ही आपण करण्याची गोष्ट नसून ती त्याच्या कृपेने होण्याची गोष्ट आहे. ते आतून शक्तिरूपाने आणि बाहेरून मनुष्य रूपाने विविध प्रकारे शिकवत हळूहळू साधकाला खरा भक्त म्हणून घडवत नेतात. कुंभार जेव्हा चाकाचा घडा तयार करतो तेव्हा तो घडवण्याची त्याची पद्धत जरा काळजीपूर्वक बघावी. मग आपल्या असे लक्षात येईल की त्या घड्याला तो एक हात आतून देतो आणि बाहेर सगळ्या बाजूनी त्या घड्याला तो दुसऱ्या हाताने
थापटत जातो. अशा प्रकारे थापटून त्यातला सगळा ओबरजोबर भाग काढून टाकून तो त्या चिखलाच्या गोळ्यातूनच अतिशय सुंदर असा घडा तयार करतो. तसेच सद्गुरूंनी एका बाजूने शक्तिरूपाने शिष्याला आतून भरलेले असते आणि बाहेरून त्यांच्या प्रारब्धाचे कर्माचे निमित्त करून तेच त्याला थापटतही असतात. तो कर्मामध्ये कुठे लिप्त होऊ नये म्हणून ते काळजी घेत असतात. हे त्या परमदयाळू सद्गुरू तत्वाचे फार मोठे करुणा वैशिष्ट्य आहे. कृतीनेही बोध. मी कराडला कॉलेजमध्ये असताना ज्या वेळी परमपूज्य श्री मामा कराडला यायचे त्या वेळेस त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळायचे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनही ते फार सुंदर बोध करून देत. एकदा असेच परमपूज्य श्री मामांशी बोलत असताना एकाने त्यांना पुरुषसुप्तासंबंधी प्रश्न विचारला. बरेच दिवस मनात असलेली शंका त्याने विचारले की या सुप्तात अत्तिष्ठत दशांगुलम असे का म्हटलेले आहे, त्याचा खरा अर्थ काय आहे. त्या परमात्म्याने सर्व सृष्टीची निर्मिती केली आणि तो वर दशांगुळे व्यापून राहिला असे येथे का म्हटले आहे. ते ऐकून मामा हसले, काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांनी आपल्या भूर्मध्यापासून 4 बोटे, त्यावर 4 बोटे आणि त्यावर 2 बोटे मोजून दाखवली. मग ते म्हणाले, आता हे दशांगुल माप कुठपर्यंत येते, तर आपल्या ब्रह्मरंध्रापर्यंत अशी सर्व सृष्टी त्याने व्यापलेली आहे आणि शिवाय तो ब्रह्मारंध्र व्यापूनही उरलेला आहे. एक फार मोठे रहस्य त्यांनी त्याच्या कृतीतून सहजगत्या सांगितले. एरवी लांबलचक प्रवचनामधूनही जे सहज सांगता आले नसते ते त्यांनी एका छोट्याशा कृतीने उत्तम समजून सांगितले. एका सिद्धिप्राप्ताची भेट. कराडचाच एक प्रसंग आहे. कराडला असताना माझ्याकडे परमार्थाची गूढ विद्यांची आवड असलेले बरेच लोक येत असतात. परमार्थावर गूढ विषयांवर आमच्या बऱ्याच चर्चा चालायच्या. त्याच सुमारास एक महात्पंथीय गृहस्थ एकदा माझ्याकडे आले. त्यांना काही सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. ते ज्यावेळी माझ्या खोलीच्या दाराशी आले तेव्हा मी काहीतरी वाचत कॉटवर बसले होते. मला बघून ते सरळच आत आले आणि त्यांनी माझ्याकडे एक कागद पेन मागितले. मग भराभर कागदावर त्यांनी माझी पत्रिका लिहिली व ते मला म्हणाले, ही आपली जन्मपत्रिका आहे, पडताळून पहा. आश्चर्य म्हणजे ती पत्रिका तंतोतंत बरोबर होती. पुढे मग त्या गृहस्थाचा व माझा हळूहळू परिचय होत गेला. ते गृहस्थ म्युनिसिपल कमिटीच्या मलेरिया डिपार्टमेंटमध्ये काम करत होते. एकदा त्यांच्या डिपार्टमेंटची सहल महाबळेश्वरला गेली होती. महाबळेश्वरला ब्रह्मारण्य नावाचे एक स्थान आहे. आता तो भाग कदाचित जरा वेगळा झाला असावा, पण तेव्हा तो अतिशय दाट वनराजीचा होता. अशी वदंता आहे की त्या ब्रह्मारण्यात अजूनही काही नाथपंथीय सिद्ध महायोगी गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात. या गृहस्थांना यातल्या कशाचीच माहिती नव्हती. सहलीबरोबर फिरता फिरता ते गृहस्थ त्या ब्रह्मारण्यात शिरले. त्यांच्या बरोबरचे लोक मागे राहिले आणि हे नेमके वाट चुकले. गुरुप्रसादाने सिद्धी. वाट चुकून ते तसे थोडे पुढे आल्यावर शैलशृंगी झालेले नाथ संप्रदायी वेशभूषा असलेले एक सिद्ध अचानक त्यांच्या समोर आले आणि त्यांना म्हणाले की चल माझ्याबरोबर. असे म्हणून ते त्यांना स्वतःबरोबर एका गुंफेत घेऊन गेले. त्यांनी नेमके कोठून कसे गुंफेत नेले ते काही त्यांना आठवत नाही, कारण ब्रह्मारण्यात तर अशी कोणतीच गुंफा नाही. गुंफेत आतमध्ये एक व्याघ्राजीन टाकलेले होते. त्यावर त्याला बसवले आणि त्या सिद्धांनी सांगितले की पूर्वजन्मी तू माझा शिष्य होतास, पण तुझ्याकडून काही अमर्यादा घडली, त्यामुळे मी तुला हाकलून दिले होते. त्यानंतर पश्चाताप होऊन
तू माझ्याकडे परत आलास. मात्र त्यानंतर तू माझ्याकडे फार दिवस साधनारत राहू शकला नाहीस. प्रारब्धवशात तुझा देहपात झाला, देह पडला. पण त्या जन्मात तू माझी जी काही सेवा केली होतीस त्याचे फळ म्हणून मी आता तुला काही सिद्धी देणार आहे. सद्गुरू सेवा ही परमार्थात परमोच्च कोटीची मानलेली आहे. याचे कारण असे की आजपर्यंत जे जे सिद्ध झाले आणि पुढेही जे जे सिद्ध होतील त्या सर्वांच्या ठायी सिद्धत्व हे त्यांच्या पूर्वजन्मीच्या गुरुसेवेमुळेच उत्पन्न झालेले असते. साधनेचे फार महत्वाचे अंग गुरुसेवा हे आहे. तन मन धनाने पूर्ण शरणागत होऊन केलेली सेवा ही सिद्धी प्राप्त करून देणारी असते. गुरुसेवेशिवाय सिद्धत्व प्राप्तच होत नाही असा शास्त्र नियम आहे. त्या महायोग्यांनी या गृहस्थांना तेथील आसनावर बसवले आणि मग ते म्हणाले, येथून उठून कोठेही जायचे नाही. मी सांगतो त्या मंत्राचा जप करीत बसून राहायचे. मध्येच डोळे उघडले तरी उठायचे नाही. मग त्यांनी त्या गुहेच्या तोंडावर एक वाघ बसून ठेवला. त्यांनी तो कुठून आणला ते माहीत नाही. या गृहस्थांनी त्याच्याकडे नुसते जरी बघितले तरी तो हाक असायचा, डरकाळी पडायचा. अशा स्थितीत हे कसले पळते आहेत. मुकाट्याने जरा जप करत बसले. असे 15 दिवस गेले. त्या 15 दिवसात त्यांना ताण भूक काहीही लागली नाही. आणि जरी लागली असती तरी त्या वाघापुढे काय बिशाद होती खाण्याची. 15 दिवसानंतर